नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की मानिनी विक्रमच्या समोर नंदिनीला समजवते, माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे हे काही ना काही माझ्यासाठी नक्कीच मार्ग काढतील. विक्रम देखील बोलतो, आपल्या पार्टनरचा आपल्यावर असाच विश्वास पाहिजे. आणि मानिनी बोलते, ज्याप्रमाणे तुझा जीवावर विश्वास आहे त्याचप्रमाणे. असं बोलून दोघे निघून जातात. तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते. त्यानंतर आपण पाहतो, काव्य ही आपल्या रूममधून बाहेर येते आणि तिला पाहिल्यानंतर रम्याला मात्र धक्का बसतो आणि रम्या विचारते, काव्या तू पारच्या रूममधून कशी काय आलीस? त्यावेळेस काव्य ही रम्यावर हसून लागते आणि रम्याला बोलते, रम्या ब्रेकिंग न्यूज, मी माझ्या रूममध्ये परत आले आहे. आणि तेव्हा रम्याला मात्र अतिशय राग येतो. त्यानंतर आपण पाहतो, सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात आणि तेव्हा काव्य ही किचनमध्ये असते आणि ती फ्रीजमधले पाणी काढते आणि बोलते, देशमुखासाठी पाणी घेऊन जाते. असे बोलून ती जाणार तेव्हा त्या ठिकाणी किचनमध्ये जीवा देखील येतो आणि दोघं एकमेकांच्या समोरासमोर येतात. तर तिकडे आपण पाहतो, मानिनी ही आपल्या मैत्रिणीला फोनवर सांगते, आता काव्याचे तसं काही नाही, कोणाबरोबरही सुरू नाही. तेव्हा तिची मैत्रीण बोलते, अगं असं करताना तिला कोणी पाहिलं आहे का? काव्य आणि जीवा एकमेकांच्या समोरासमोर असतात. आता येणाऱ्या भागामध्ये काव्य ही जीवा एकमेकांना कायमस्वरूपी विसरून जाणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.